दर्यापूर ते अकोला मार्गावरील गोडेगाव फाट्याजवळ आज गुरुवार रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास टू व्हीलर व ऑटोचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। दर्यापूर शहरातील मोमीनपुरा येथील शहा परिवार हे अकोला येथून दर्यापूरकडे येत असताना गोडेगाव ते दर्यापूरच्या मध्यभागी त्यांचा ऑटो हा तांत्रिक अडचणीमुळे बंद पडला। त्यामुळे त्यांनी सदर ऑटो हा चालू करण्याचा प्रयत्न केला असता त्या दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने टू व्हीलर चालक विलास उत्तमराव आपोतीकर राहणार आपोती यांनी येऊन ऑटोला मागून जबर धडक दिली। या धडकेत ऑटो हा रस्त्याच्या कडेला जाऊन पडला। यामध्ये ऑटो चालक याकूब शाह यांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे, तर शाकिब शाह वय 10 वर्ष हा गंभीररित्या जखमी झालेला असून गालिब शाह व हिना परवीन हे किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। या अपघातात एका चिमुकल्या बाळाचा सुद्धा समावेश आहे, मात्र त्याला कुठलीही दुखापत झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले। सदर अपघाताची माहिती रुग्णसेवक सचिन शेलारे, राहुल भुंबर, सचिन कोरडे यांना तातडीने घटनास्थळ गाठले व जखमींना तात्काळ दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले। या घटनेतील जखमींना अकोला व अमरावती येथे पुढील उपचाराकरता रेफर करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर डाबेराव यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। या दरम्यान रुग्णालयात जखमींच्या नातेवाईकांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती। गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी दर्यापूर पोलिसांना सुद्धा प्राचारण करण्यात आलेले होते व सदर घटनेचा पुढील तपास आता दर्यापूर पोलीस करीत आहेत। किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।